ठाणे महापालिकेनं झाडांची छाटणी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांकडे सोपवल्यानं या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. पालिकेकडे स्वतंत्र उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण असतानाही ही जबाबदारी PWDकडे देण्यात आल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होतीये. अलीकडील मुसळधार पावसादरम्यान ठाण्यात झाडं कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेक वाहनांचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभराव यांनी आदेश काढत सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते आणि उपअभियंत्यांना त्यांच्या प्रभागातील झाडांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे. या अधिकाऱ्यांवर उद्यान विभागाशी समन्वय साधून झाडांची छाटणी करणं, झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रिटीकरण हटवणं, धोकादायक फांद्या आणि विद्युत तारा यांचा समन्वय साधून धोका दूर करणं तसंच पावसाळ्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र या निर्णयावर टीका होते कारण PWDचे अभियंते आधीच रस्ते, पूल, नाले, सार्वजनिक इमारती आणि विविध पायाभूत प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यातच विभागात अभियंत्यांची कमतरता असल्याचं सांगितलं जात असताना त्यांच्यावर आणखीन जबाबदाऱ्या टाकण्याऐवजी उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण अधिक सक्षम का करण्यात आलं नाही असा प्रश्न उपस्थित आलाय. याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडं कोसळल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाकडे उपलब्ध मनुष्यबळ अपुरं पडत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार PWDचे अभियंते उद्यान विभागाशी समन्वय साधून झाडांशी संबंधित प्रतिबंधात्मक कामांमध्ये मदत करतील. तसंच झाडांच्या बुंध्याभोवतीचं काँक्रिटीकरण हटवण्याचं कामही सुरू ठेवलं जाईल, ज्यामुळे झाडांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल.